हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ. तर दिवसाची सुरुवात झालेली माझी अशी काहीशी. मला केस धुवायचे होते आज आणि थोडंसं टॉनिक लावून घ्यायचं होतं पहिले केसांना. मग तर मी ते लावून घेतलं आहे छान आणि मसाज वगैरे करून घेतला थोडासा. त्याच्यानंतर बाकीचे कामं आवरायचेच होते. तर ह्यानी मला एवढा फरक पडला आहे, मी अजून थोडासा मला फरक पडला की तुमच्याशी शेअर करेल की हे मी कसं बनवलं आणि कसं वापरते आहे. तर नक्कीच फरक पडला तुम्हाला तर मला पण सांगा जेव्हा मी हे शेअर करेल तुमच्यासोबत. आणि हे सगळं लावून झाल्यानंतर मसाज करून घेतल्यानंतर मी नंतर एवढी सगळी भांडी घासली, कारण आदल्या दिवशीच मी बनवलेला चिवडा. तर ते इतकं दिवाळीचे फराळ बनवताना भांडे वगैरे पडतात ना. त्याच्यानंतर मुलांचे टिफिन वगैरे सगळंच होतं, सुट्ट्या लागल्या होत्या. तर म्हटलं एकदा सगळं क्लीन करून ठेवूया. त्याच्यानंतर पाण्याची बॉटल वगैरे धुवून पाणी घेऊन आलेली, ते पाणी हंड्यांमध्ये घासून काढून घेतलं. नंतर थोडासा नाश्ता करून घेतला, चिवडा खाल्ला आणि मग मस्त अशी आंघोळ करून आले. तर हे टॉनिक लावल्यामुळे केस एवढे मऊ झालेले आणि खूप छान झालेले. आणि हे सगळं झाल्यानंतर बाकीचं थोडंसं काम आवरून परत मग लाडू बनवून घेतलेत. तर हे सगळं तुम्हाला दिसतंय पटपट, पण ह्याला मला संध्याकाळच्या 7-8 वाजल्या होत्या. कारण मला दिवसातले मधले पण बरेच कामं होती, ते करत करत आणि हे सगळं बनवत मला संध्याकाळी लाडू बनवायलाच 8 तर वाजल्याच होत्या. त्याच्यानंतर लाडू बनवत भूक खूप लागली मुलांना पण आणि मला पण. मग नंतर इच्छा झाली की त्यांना ते म्हटले, म्हणजे मुलंच म्हटले पिझ्झा मागवतो. पिझ्झा मागवलेला, थोडासा मी पण खाऊन घेतला. आणि नंतर मला बनवायची होती चकली. तर ती चकली तर माझी रात्रीच्या 3 वाजेपर्यंत गेली, कारण चकलीला तुम्हाला पण माहिती आहे तळायला पण थोडा वेळच लागतो. आणि मी बनवली होती मैदा आणि मूग डाळीची चकली. तर ती झाली पण एवढी छान होती, म्हणजे पदार्थ कुठलाच बिघडलेला नाही आहे, खूप छान झाला आहे. म्हणजे तुम्ही 100% तुम्ही ट्राय करू शकता रेसिपी बघून, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि खूप सोप्या पद्धतीत मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. तर ही अशी काहीशी माझी चकली पण झाली होती. आणि फायनल जे की आहे, सकाळी हे नाश्त्याला असं सगळं रेडी झालेलं होतं. लाडू पण खूप छान झाले आणि चकली पण आणि चिवडा पण, जो मी आदल्या दिवशी बनवलेला तुम्हाला म्हटलंच. तर सगळं तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ तर कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती जाऊ शकता आणि पूर्ण रेसिपी पाहू शकता. आणि बघितल्यानंतर आवडल्या तर नक्की ट्राय करू शकता, काहीच हरकत नाही आहे, कारण सगळंच खूप छान झालं आहे. तर चला भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.